शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। पाणी टंचाईने नागरिक त्रस्त, हंडा मोर्चाचा इशारा। अंबड प्रभाग क्रमांक 26 मधील माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्याकडे संजीव नगर व चुंचाळे परिसरातील नागरिकांनी पाणी पुरवठ्याबाबत तक्रार केली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून पाणी कमी दाबाने येत असून आज तर सकाळी अवघ्या 10 मिनिटेच पुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला। संजीव नगर भागात एकच हापसा असून महिलांना रांगा लावून पाणी भरावे लागत आहे। उर्वरितांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। टाकीत पाणी नसल्याने पुरवठा करणे शक्य नाही असे वॉलमनने सांगितल्याचे नागरिकांनी नमूद केले। कविता कुशारे, जयश्री झनकर, गीता प्रजापती, रमेश जाधव, अशोक शिरोडे आदींनी समस्या मांडली। रामकृष्ण नगर येथील महिलांनी 100 स्वाक्षऱ्या करून माजी नगरसेवक आरोटे यांना निवेदन दिले। तसेच जाधव संकुलातील चर्चेत मनपाचे अधिकारी उपस्थित होते। त्यांनी 1 महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले। या चर्चेला नगरसेवक मधुकर जाधव व हर्षदा गायकरही उपस्थित होते। पावसाळा चालू आहे, धरणं फुल भरलेली आहे, परंतु महिलांना आजही पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे। ही खरी तर अधिकाऱ्यांची चूक आहे। अधिकारी 1 दिवस सांगितल्यावर पाणी व्यवस्थित सोडतात आणि परत 4-5 दिवस पाणी महिलांना येत नाही आहे। आमच्या प्रभाग क्रमांक 26 असेल, प्रभाग क्रमांक 27 असेल आणि सर्वच नाशिकची परिस्थिती वाईट आहे। म्हणून माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे की जर आपण पाण्याची व्यवस्था व्यवस्थित केली नाही तर येत्या पुढील शनिवारी आम्ही या 116 पॉईंटवर रस्ता रोको करू आणि सर्व रस्ता जाम करू। याला सर्वस्व जे काही उद्रेक होईल त्या उद्रेकाला आपले महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी जबाबदार असतील आणि जर आपण ही मागणी सोडवायची आपल्यात हिंमत नसेल तर आपण एक तर काम सोडावं तर दुसरे चांगले अधिकारी पाठवावे अशी माझी विनंती आहे। कारण वेळोवेळी आम्ही जाऊन पहिले महिला घेऊन आम्ही आयुक्तांना भेटलो, 15 दिवस पाणी चांगलं आलं आणि नंतर परत तोच प्रॉब्लेम येतो। माझ्या मते हा सर्व प्रकार जाणून बुजून केला जातो आणि आमच्या महिलांना त्रास दिला जातो। म्हणून माझी विनंती आहे कळकळीची, आपण एकदा आम्हाला पाणी द्या, नाहीतर आम्ही आपल्याला हंडा मोर्चा काढून आपल्या डोक्यात हांडे महिलांना घालायला लावल्याशिवाय राहणार नाही हे सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाव सांगायचं, नगराचं नाव, तुमचं नाव। मी रामकृष्ण नगर मध्ये राहते। माझं नाव वनिता रमेश पवार आहे। पण आता 2-3 महिन्यापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे। पाणी कमी फोर्समध्ये येतं आणि आलं तर आलं एखाद्या वेळेस 1 तास 1 तास। आज तर 28 तारीख आहे ना, तर एकदम 15 मिनिटासाठी पाणी आलं, बारीकच येतं। गणेश पाटील, राहणार रहिवासी नाशिक, रामकृष्ण नगर येथील। आम्हाला पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि 3 तास आम्हाला प्रेशरने पाणी पाहिजे। 2 वेळेस पाणी पाठवतात म्हणजे सोडतात, पण कोणाला भेटतं कोणाला भेटत नाही आणि पाणीचा प्रेशर इतका कमी असतो की कोणालाही भरता येत नाही पाणी। वरच्या लोकांनाही म्हणजे वरती खाली असं डुप्लेक्समध्ये राहणारे लोक आहेत त्यांना वरती खाली पाण्याचा प्रॉब्लेम असतो आणि करंगळी इतकं बारीक पाणी येतं। थंडाही लवकर भरत नाही पाण्याचा आणि वापरण्याचा पाण्याचा प्रश्न तर आहेच आहे, पण पिण्याचा पाण्याचाही प्रश्न आहे। तर त्या प्रश्न कोण सोडवतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आम्ही बालबाग येथील रहिवासी आहे, तर आम्हाला हा चांगला वर्षभरापासून प्रॉब्लेम चालू आहे। म्हणजे पाणी 2-3 दिवस येईल व्यवस्थित आणि परत परिस्थिती 1 थेंब पाणी भेटत नाही पहिला। म्हणजे एवढी गंभीर प्रश्न झालेला आमचा पिण्याचा पाण्याचा। आता काय सांगायचं, कुणाजवळ आमची समस्या मांडावी हेच आम्हाला डोकं न चाललं। आणि महिलांना पाणी किती गरजेचं आहे म्हणजे सगळ्यांना माहिती आहे। पाण्याशिवाय काही होत नाही। एक वेळेस खाण्यासाठी नसेल चालेल, पण पाणी पाहिजे। न्यूज टुडे नाशिक।